विटा पोलिसांची कारवाई। बोलेरो पिकअपमध्ये अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक। सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशानुसार अवैध गुटखा वाहतूक, बेकायदेशीर दारू विक्री आणि नशेच्या गोळ्यांच्या विक्रीवर कठोर कारवाईचे निर्देश सर्व पोलिसांना देण्यात आले। त्या पार्श्वभूमीवर विटा पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनासह एकास अटक करण्यात आली। 11 जुलै 2025 रोजी पोलीस नाईक चंद्रसिंग रतिलाल साबळे व पोलीस कॉन्स्टेबल महेश अरुण संकपाळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक MH11DD 8186 ही घाट नांदवेकडून भिवघाट रोडकडे गुटख्याची अवैध वाहतूक करते। सदर माहिती मिळताच प्रभारी अधिकारी श्री धनंजय फडतरे यांना कळवून सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हिवरे गावाजवळ विजापूर गुहागर महामार्गावर सापळा रचला। काही वेळातच संशयित बोलेरो पिकअप वाहन दिसलं। त्यास थांबवून तपासणी केली असता वाहन चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम, वय वर्ष 25, राहणार दरूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा हा उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला। पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा आढळून आला। याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल 107 हेमंत गुलाबराव तांचेयाद यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। नमस्कार। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप फुकेसर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, विटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक, गुटख्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत विटा पोलीस स्टेशनला सक्त सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवालदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश संकपाळ यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलीस ठाणे हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळाल्याने त्यांना आणि API पळे आणि स्टेशनचे सर्व हवालदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या। त्याप्रमाणे खटाव, दरूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा येथील ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अशी बातमी मिळाली। त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे 28,36,000 रुपये किमतीचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे। त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। जय हिंद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।